महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी पुन्हा एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। 16व्या हप्त्याचे वितरण पूर्ण झाल्यानंतर आता 17वा हप्ता देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान मिळणारी ही आर्थिक मदत महागाईच्या काळात महिलांसाठी उपयोगी ठरणार आहे। दरमहा मिळणारे 1500 रुपये घरखर्चाला हातभार लावण्यासाठी महत्त्वाचे ठरतात। यावेळी अधिक महिलांना वेळेत लाभ मिळावा यासाठी सरकारने पैसे देण्याची प्रक्रिया 2 टप्प्यांत राबवण्याचा निर्णय घेतला आहे। पहिल्या टप्प्यात सुमारे 1 कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 17वा हप्ता जाहीर करतानाच सरकारने लाभार्थींची नवी यादी अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे। या यादीत फक्त त्या महिलांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत ज्यांचे अर्ज संपूर्ण तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेतून मंजूर झाले आहेत। योजनेचा लाभ योग्य आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचावा हा यामागील सरकारचा मुख्य हेतू आहे। उपलब्ध माहितीनुसार यावेळी सुमारे 2.40 कोटी महिलांना योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र प्रत्यक्षात रक्कम त्याच महिलांच्या खात्यात जमा होईल ज्यांचे नाव या नव्या यादीत आहे। या नव्या यादीची माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।